मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। जागर माता रमाईचा 7 फेब्रुवारी रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त यस न्यूज महाराष्ट्र यांच्या वतीने जागर रमाई आंबेडकरांचा हा कार्यक्रम राबवण्यात येत आहे। यामध्ये रमाईच्या लेकींची मुलाखत घेण्यात येणार असून आज आपल्या सोबत नवी मुंबई यांची यस न्यूज महाराष्ट्र लाईव्हचे जिल्हा मुख्य प्रभारी रवी पी ढवळे सर यांनी घेतलेली मुलाखत। खास व्यक्तिमत्व आपल्या सोबत आहे, त्यांचा आता आपण परिचय माहिती करून घेऊया। मॅडम, सर्वात आधी आपला परिचय द्या आमच्या चॅनलला। सर्वप्रथम सर्वांना नमस्कार, मी कोमल बनसोडे, मी बॉलिवूड मेकअप आर्टिस्ट आहे। मॅडम, सर्व देशामध्ये महाराष्ट्रामध्ये रमाबाईची जयंती साजरी होत आहे। तुम्ही रमाबाईबद्दल प्रेक्षकांना काय संदेश देऊ इच्छिता? रमाबाईबद्दल मी हे सांगू इच्छिते, जसं की आपल्याला सर्वांना माहिती आहे की काल 7 फेब्रुवारी त्यांची जयंती होती आणि जयंतीनिमित्त सर्वांनी जागोजागी त्यांची जयंती साजरी केली, घरात साजरी केली आणि लहान मुलांच्या शाळेमध्ये पण म्हणजे छोटे कार्यक्रम राबवले गेले। तर मी हे सांगू इच्छिते, रमाबाई हे म्हणजे खूप निर्मळ स्वभावाच्या, खूप छान स्वभावाच्या आणि त्यांनी त्यांचा संसार खूप गरीब परिस्थितीमध्ये म्हणजे संसार रचला। त्यांनी कधी बाबासाहेबांकडे कधी कुठल्या गोष्टीची त्यांनी अपेक्षा नाही केली। आता आजकालच्या स्त्रियांचे आपण असं कंपॅरिझन करतो, मी कोणाला वाईट नाही म्हणते, पण कंपॅरिझन करतो, आपण मागतो की ह्या गोष्टी हव्यात, त्या गोष्टी डिमांडिंग करतो, पण त्या कधी डिमांडिंग नव्हत्या। त्यांच्याकडे म्हणजे खायला जरी म्हणजे काही नसलं जरी पण त्यांच्याकडे जसं की ते बोलतात पावाचा तुकडा होता त्यांच्याकडे, त्यात एकच पावाचा तुकडा म्हणजे ते पूर्ण कुटुंब म्हणजे खात असत। म्हणजे त्यांनी कधी अपेक्षा नाही केली की माझं पोट म्हणजे कमी भरलंय, काय कसं पण असू दे, आहे त्या परिस्थितीमध्ये त्यांनी त्यांचा संसार म्हणजे प्रॉपर रचला। आणि एक स्त्रीच असते जो आपला संसार प्रॉपर म्हणजे कसं हँडल करायचं ते तिला माहिती असतं। मग त्यांनी जे कष्ट केलं, त्यांनी जे त्याग केलं, त्या त्यागामुळे आज आम्ही जगतोय खूप। जसं त्यांनी जे एक दुःख सहन केले ना, त्या एक दुःखाच्या मागे आज आमचं सुख लपलंय। म्हणजे आम्ही आज जे सुख म्हणून म्हणजे असं नांदतोय ना सुखामध्ये, ते त्यांच्यामुळे, त्यांच्या त्यागामुळे, म्हणून त्यांना असं त्यागमूर्ती असं म्हटलं जातं। रमाबाई बद्दल किंवा 1-2 ओळी, 4 ओळी असेल किंवा कविता असेल किंवा गाणं असेल प्रेक्षकांसाठी आमच्या। नांदन नांदन आश्रमाचं नांदन, नांदन नांदन आश्रमाचं नांदन, भीमाच्या संसारी जसं टिपूर चांदण, भीमाच्या संसारी जसं टिपूर चांदण।